तुम्ही आता समजा याला तणनाशक मारलं, बरोबर आहे की नाही? मागच्या वर्षी काय केलं? 2 वर्षापूर्वी ग्रास कटर केलं होतं. ज्यावेळेस तुमची बाग 300-200 टन आली त्यावेळेस तुम्ही ग्रास कटर मारला होता. आता तुम्ही तणनाशक मारलं. तणनाशकाने होणारं जे नुकसान आहे ते तुम्हाला लगेच दिसत नाही, ते नंतर दिसतं. आता बाग फार मोठा आहे त्याच्यामुळे लगेच दिसत नाही, गळ होते. आता तुमचे जे मोठे मोठे फळ आहे ते गळून गेले असतील पहा, ते खाली आहे. म्हणजे हे जे काही गळाले काही मोठे मोठे, हे फक्त तणनाशक फवारल्याने गळाले. हे तणनाशक एवढं बेकार आहे, हा चारा जर गायीच्या पोटात गेला तिला लंपी होतो, एवढं डेंजर आहे. तणनाशकाचा चारा गायांच्या पोटामध्ये गेला तर त्यांना काय होतो? लंपी होतो. आता हा माल तुमचा गळाला, तो तयार होता तुलाच गळून गेला, कारण झाडाला काय बसला? शॉक बसल्यामुळे झाडाने काय केलं? जो तयार झालेला माल लगेच सोडून दिला. आलं लक्षामध्ये? म्हणजे किमान हे तयार तर झाले म्हणून त्यांनी सोडून दिलं, पण जर जास्त प्रमाणात जर शॉक बसला तर हा कच्चा माल सुद्धा खाली येणार. आणखीन ज्यादा शॉक बसला तर पानं सुद्धा खाली येणार. म्हणजे पहिला मोठा, नंतर बारीक, नंतर पानं, आणि शेवटी जास्त शॉक बसला तर काड्यात जळून जाणार. म्हणजे तणनाशकाची एवढी डेंजर इफेक्ट आहे. तणनाशक बिलकुल मारायचं नाही. आपलं हेल्थ फायटर आहे ना, हेल्थ फायटरनी पूर्ण फवारा मारायचा, एक साप मध्ये येणार नाही. आता हे जे तुम्ही उघडं केलं ना, आता तुमच्या मातीवर जर फिरलं, तुमची माती नरम लागते बघा, खाली लागते का? खाली फिरल्यावर माती कशी गादीसारखी लागते ना, ही तणनाशकांनी कडक होते, रासायनिक खतांनी कडक होते. तुम्हाला माती कडक पाहिजे का नरम पाहिजे? नरम. आता हे जे वर पांढरं झाले, कडक झाली ना, ती तणनाशकांनी तिने काय केलं? वर थाळ धरली, चोकोप केलं, ते खालच्या जीवाणूंना त्रास होऊ नये म्हणून. आलं लक्षामध्ये? आता इथे जर केमिकलचा वापर असता तर खालपर्यंत माती खराब झाली असते. एससीटी वैदिक तुमच्या जमिनीमध्ये किती मोठं काम करतं हे तुम्हाला कल्पना पण नाहीये. तुम्हाला माणूस नाश करायचं काम करतो, निसर्ग वाचवायचा प्रयत्न करतो.